आणि हा शुभ सन्मान आपण विनीतचा करतोय। खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण विनीतचा हा शुभ सन्मान, शाही सन्मान कैलासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा करत आहोत। आपल्या स्पर्धेचे मुख्य आयोजक क्या बात है। खरं तर आपल्या ग्रामीण पटलावरच्या खेळाडूंना जेव्हा पण आपण पुढे जाताना पाहतोय ना, तेव्हा अभिमान वाटतं, कारण की गावापासून सुरुवात झालेला प्रवास आज एका मोठ्या उंचीवरती पोहोचलाय आणि आपण हीच अपेक्षा करू की भविष्यात ही उंची आणखी वाढत जाईल आणि आणखी मोठा होत जाईल। 14 आतापर्यंत या सीझन मध्ये आलेत, आपण तर म्हणूया की 14 नवे 28 होऊ दे या सीझन मध्ये त्याचे अर्धशतक। चला कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊयात। धन्यवाद विनीत जी माली। तो बिपिन फिर से तैयार है अपने बॉलिंग मार पर। ब्लॉक होल में डाली हुई गेंद मिड विकेट के क्षेत्र में निकल गई। मिड विकेट शॉट, मिड विकेट के खिलाड़ी ने जैसे कि गेंद को उठाया, जो 1 रन की संभावना थी आसानी के साथ हासिल करने में सफल हुए बल्लेबाज वैभव। 1 से अपना खाता खोला, अपनी टीम की ठीक स्कोरिंग शुरू की। 1 रन मगर किसी नुकसान पर। आज का दूसरा दिन है, दूसरे दिन की अंतिम मुकाबला है। दोनों के बीच में क्वालिफाई होने का बड़ा अवसर है दोनों भी टीमों को। इस बीच बिपिन की गेंद अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर है, जिसको सीधा रास्ता दिया विकेट के पीछे जाने का बल्लेबाज साहिल ने, और डॉट गेंद होती हुई निकल गई बिपिन की। पहली टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला किया देपोली टीम के कैप्टन्स ने। बिपिन फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। साहिल के लिए कदमों का संभाल किया और गेंद को उठा के खेला लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा। फिस गेंद थी, कदमों का ठीक संभाल किया और लॉन्ग ऑन के ऊपर से सुपर 6 रन के लिए गेंद को बाहर भेजा मैदान के। इस बीच बिपिन की गेंद फिर एक बार कदमों का संभाल किया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला है, कवर सीमा रेखा की तरफ गेंद निकल गई। जैसे कि गेंद को उठाया, थ्रो किया। इस बीच बल्लेबाज के पास अवसर मिला, मौका मिला 2 रन पूरा करने का। 2 रन से योगदान बढ़ चुका है, बराबर 9 रन मगर किसी नुकसान पर। पावर प्ले की पहली ओवर चल रही है, 3 ओवर का ये मुकाबला है। सुपेगांव टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी कर रहे हैं पहली बार देपोली टीम के सामने। साहिल फिर से तैयार, सामने बिपिन गेंदबाज उनके। अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, कैच की बड़ी संभावना थी, लेकिन एक्स्ट्रा गेंद 2 खिलाड़ियों को चकमा देती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। निश्चित तौर पर भाग्य साथ दे रहा है सुपेगांव को, जो पहली बार कैच छूटा और कैच भी छूटा और सीमा रेखा के ऊपर मिस फील्डिंग भी हुई। 4 रन भी प्रतिस्पर्धी टीम के पक्ष में बहाल किए फील्ड करने वाले टीम ने। 13 रन मगर किसी नुकसान पर। बिपिन फिर से तैयार है, कदमों का संभाल किया और आखिरी क्षणों में क्लिक करने में सफल हुए। स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अच्छा स्ट्रोक। डटे हुई है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी। 3 ओवर का ये मुकाबला है। दूसरे ओवर के लिए गेंदबाज को पसंद दी है, जयेश के हाथ में गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने। जयेश के सामने वैभव बल्लेबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं।
माउली चषक 2026 में इस टूर्नामेंट का दूसरा दिन है और दूसरे दिन का अंतिम मुकाबला चल रहा है दोनों के बीच में। क्वालिफाई होने की तैयारी में दोनों भी टीमें भरपूर प्रयास कर रहे हैं, एक दूसरे के सामने जूझ रही है, लड़ रही है, टकरा रही है। जयेश राटा मोर द विकेट, शॉट गेंद पुल करने में सफल हुए, पावरफुल पुल है, पहला टप्पा खाती हुई दो खिलाड़ी के बीच में से निकल गई, पहला बाउंस खाती हुई 4 रनों के लिए। दूसरी ओर प्रगति पथ पर है जयेश, फिर से तैयार। वैभव उनके सामने बल्लेबाज, एक चौकी की मदद से 5 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं वैभव। शॉट गेंद टर्न करना चाहते थे, पूरी तरह छूके, लेकिन रन के लिए कदम बाहर निकाले दोनों में बल्लेबाजों ने। आसानी के साथ 1 रन हासिल किया अपनी टीम के पक्ष में। 22 रन मगर किस नुकसान पर। टॉस हारने के बाद बल्लेबाजी कर रहे हैं सुपेगांव टीम। 3 ओवर का ये मुकाबला दूसरी ओर प्रगति पथ पर है। दूसरे ओवर के अंतिम 4 गेंदों का खेल बाकी है। जयेश बिल्कुल तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। 12 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं साहिल। 6 रन के ऊपर वैभव खेल रहे हैं, नॉन स्ट्राइकर पर खड़े हैं वैभव। साहिल के पास स्ट्राइक है। धीमी गेंदें ऑफ स्टंप के ज्यादा बाहर डाली, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली। व्हाइट बॉल का इशारा, 1 रन की बढ़ोतरी होती हुई 1 रन से योगदान बढ़ चुका है। 23 रन मगर किसी नुकसान पर। जयेश साहिल के लिए अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली। अंपायर के नजरों में काफी खराब गेंद है, वाइड गेंद है। 1 एक्स्ट्रा रन से योगदान बढ़ चुका है। 24 रन। सुपेगांव टीम की स्थिति काफी भक्कम अच्छी बन गई है। हालांकि दूसरी ओर प्रगति पथ पर है ये देखते हुए। दूसरे ओवर के अंतिम 4 गेंदों का खेल बाकी है। काफी मजबूत स्थिति में सुपेगांव टीम निकल गई है। इस बीच जयेश पुल करने में सफल हुए, पावरफुल पुल। जयेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। शॉट गेंद को उठा के खेलाई, कवर की ऊपर से पहला टप्पा खाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। फिर से तैयार। साहिल के सामने हवा में गेंद को खेला है, सीधा निकल गई गेंद, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के ऊपर सिमट गए। पहले विकेट की पतन 33 के स्थान पर। और प्रगति पथ पर है। दूसरी ओवर की अंतिम गेंद बाकी है। 33 रन है, 1 खिलाड़ी के नुकसान पर। पहिला बॉल चौकार 34 ना काय नाही सांगायचे 34 रन, एक बॉल बाकी। एक खिलाड़ी के नुकसान पर 34 पर 1।
नए बल्लेबाज मैदान में बल्लेबाजी करने के लिए विवेक। पहिला चौकार नंतर एक धाव ये द्या ना ओके ओके चल रहा है हाँ 5 बॉल ना ए लास्ट बॉल बचा है ना। जयेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। नए बल्लेबाज विवेक है उनके सामने। 34 रन एक खिलाड़ी के नुकसान से। अच्छी गेंद बल्ली का बाहरी किनारा लेती हुए विकेट के पीछे हालांकि निकल गई थी, विकेट कीपर द्वारा थोड़ी सी गलती हुई, फलस्वरूप दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। यानी कि पहले 2 ओवर के समाप्ति के बाद 35 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम और प्रगति पथ पर है सुपेगांव टीम की बारी की। उसके बाद आज के दिन खेला जाएगा एक सेमीफाइनल का पहला मुकाबला अलकिवली और विजेता टीम के बीच में खेला जाएगा। कल विजेता टीम पहले दिन की अलकिवली टीम है। इस बीच अक्षय फुल टॉस गेंद टर्न कर दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए और नो बॉल का भी ठीक इशारा आता हुआ 7 रन की बढ़ोतरी टीम के खाते में। छह रन से सुपेगांव का योगदान आगे बढ़ता हुआ सरकता हुआ 42 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर है और तीसरी ओवर की पहली ही गेंद के ऊपर नो बॉल का इशारा आता हुआ फेंका फेंका ठेवून द्या काफी धुआंधार बल्लेबाजी हो रही सुपेगांव द्वारा। टॉस पहले हार चुकी है सुपेगांव टीम। टॉस जीतने के बाद देपुली टीम के कैप्टन्स ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया। बिल्कुल उनका फैसला गलत साबित कर दिया है दोनों भी बल्लेबाजों ने। अक्षय फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। राइट आर्म राउंड द विकेट। अच्छी गेंद है, गेंद को उठा के खेला है स्क्वायर लेग की दिशा में। गेंद निकल गई है हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। तर एका छक्क्याच्या मदतीने सी धाव संख्या 48 वर पोहोचते। एक बाद 48। अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढील षटक घेऊन येतो। चेंडूला टर्न करण्यात आले स्क्वेअरच्या दिशेने। पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो, प्रयत्न सफल होतोय आणि सफल होतोय प्रयत्न। दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय। सुपेगाव संघाची धावसंख्या बरोबर फलकावर 50 लागली जाते। एक बाद 50 अर्धशतक फलकावर झलकताना आपण पाहतोय सुपेगाव संघाचं। एक बाद 50 नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अतिशय सुरेख वाटचाल सुपेगाव संघाची। अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय। स्टार्ट टाकल्या चेंडू, पुलचा फटका, पॉवरफुल फटका आहे। चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये हवेत भिरकावला जातोय, सरळ निघून जातोय 6 धावांसाठी।
मात्र यष्टी वाकली जाते आणि फलंदाज दुसरा मोरा बाद होतोय 56 या धावसंख्येवर सुपेगाव संघाचा. आता मात्र संधी मिळते डीजे मास्टरला एक चांगलं मधुर संगीत ऐकवण्यासाठी. चाल करताना आपण पाहतोय मानस अक्षय समोर फलंदाजी करताना. मानस अक्षय सरसावल्यात, क्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेस्टमच्या बाहेर आहे, पंच दखल घेत आहेत, वाईटची खून होते आणि आता मात्र धाव तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि अशा प्रकारे 3 धावांची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 3 वाढली जाते, 59, 2 बाद 59. देपोली संघ आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. यावेळेस चांगला चेंडू आहे, मधल्या एसटी समोर सिमटला जातोय, फलंदाज लेग बिफोर बाद होतोय, तिसरा मोरा 59 या धावसंख्येवर बाद होताना आपण पाहतोय सुपेगाव संघाचा. तीसरी ओवर प्रगति पथ पर है, तीसरी ओवर की अंतिम गेंद बाकी है, यानी कि सुपेगांव टीम की बारी की अंतिम गेंद. रिवर्स स्वीप के लिए निकले और ठीक भी उतरे, गेंद निकल गई थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, सनसनाती हुई, दंदनाती हुई, 4 रन के लिए. टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. यामधला जो विजेता संघ असेल तो सेमीफायनलची मॅच तुमच्याशी खेळणार आहे. आलकिवली संघाचा कर्णधार. सुपेगाव संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि देपोली संघ त्वरित फलंदाज पाठवायचे. देपोली संघ उद्याच्या दिवशी जर तुम्ही बघितलात तर पहिली मॅच असेल आई गावदेवी साखरोली त्यांच्या विपक्षामध्ये असेल आई गावदेवी पारिवली. तदनंतरची दुसरी मॅच असेल साईदेव प्रतिष्ठान साईगाव त्यांच्या विपक्षामध्ये असेल एनआर बोरपाडा बी. नंतरची मॅच असेल साखरोली विपक्षामध्ये जय पार्थिबाबा धामणगाव संघात. तदनंतरची मॅच असेल जय दुर्गा सुपेगाव त्यांच्या विपक्षामध्ये असेल कृष्णा एलन कवाड. तदनंतर जय बजरंग सोनटक्के त्यांच्या विपक्षामध्ये असेल जय बजरंग धोंडा वडवली. नंतरचे खालून असेल गावदेवी धोंडा वडवली संघ. आणि सिनियरचे शेवटच्या दिवशीचे लॉट्स असतील वरुण बाय असेल मित स्पोर्ट्स कवाड. पहिली मॅच असेल जय हनुमान कोणी त्यांच्या विपक्षामध्ये असेल एनआर बोरपाडा. तदनंतरची मॅच असेल महापोली त्यांच्या विपक्षामध्ये असेल श्रावणी 11 पिलंजे. नंतरची मॅच असेल आई गावदेवी कोलवली त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा खोणी.
नंतर जी असेल आई गावदेवी दादूचा पाडा त्यांच्या विपक्षामध्ये असेल गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाला बाय असेल खालून. धन्यवाद विकी म्हात्रे. तर जिंकण्यासाठी बरोबर 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण सज्ज होताना पाहतोय. जवळजवळ प्रति षटकामागे 21च्या वर सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे बिपिन आणि जयेश याला. सुरुवातीपासनं मोठे मोठे फटके खेळून काढावे लागणार आहेत, अन्यथा लक्ष आवाक्याच्या बाहेर दिसताना आपण पाहतोय पहाटीसारखं लक्ष. दरम्यान पहिल्या षटकातील पहिला वैला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. शॉट टाकलेला चेंडू पुलचा फटका आहे. चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याची दाट शक्यता आणि पहिल्या चेंडूवर मोठा मासा गलाला लागतोय. बिपिन फलंदाज बाद होतोय 0 या धावसंख्येवर. आत्मविश्वास थोडासा द्विगुणित झालेला दिसतोय. एक चांगला फलंदाज हार्ड हिटर त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती आणि एक मोठा मासा, मी मगाशीच म्हटलं होतं मोठा मासा गलाला लागला गेला आणि मोठं नुकसान देपोली संघाचं. पहिल्या षटकातील पहिला व्हायला चेंडू साईल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय याला चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे, मात्र चांगला फटका आहे, मोठा फटका आहे. या चेंडूवर मोठ्या धावा मिळतील संघाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. करताना अक्षय यांनी आपलं खातं खोललंय. संघाची स्कोरिंग सुरू झाले. 64 धावांचा पाठलाग आहे. B1 बाद 4 अशी धाव संख्या आहे देपोली संघाची. साईल्याने टाकल्या चेंडूला स्विंग करण्यात आलं. एक बाद 14 पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू. प्लेच्या पहिल्या षटकातील पहिले 3 चेंडू आता पहिले 4 चेंडू हाताळले गेलेत आणि या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर धावगती राखण्यात यश येईल. आणि त्रिफळाची लेग स्टंप उखाडला जातोय. आर पार 3 तार एसटी उद्ध्वस्त होते अक्षय याची. धावांचा पाठलाग करतोय देपोली संघ. विकी म्हात्रे, एकंदरीत 5 चेंडूमध्ये 14 धावा झाल्यात. तू एक चांगला अनुभवी खेळाडू आहेस, अष्टपैलू खेळाडू, तुला काय वाटते आतापर्यंत चित्र या सामन्यामध्ये? एखादा जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल तो देपोली संघ, परंतु जर आणि तर नसतो क्रिकेटमध्ये. सरासरी मात्र 21च्या सरासरीने वाटचाल करायची आहे, 21च्या वरने वाटचाल करायची. आतापर्यंत जर धावा बघितल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा आहेत आणि शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला, षटकार आला तर 20 होऊ शकतात. तरी सुद्धा धावगती वाढणार आहे त्यांच्यासमोर. मात्र तसा प्रयत्न करावा लागेल नवीन आलेल्या फलंदाजाला. मोठा फटका खेळून काढावे लागेल. आपल्या संघाचं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल या सामन्यामध्ये. साहिल पुन्हा एकदा मोठा फटका आहे, मात्र चेंडू हवेत उंच उडाला.
झेल मात्र पकडला जातोय आणि फलंदाज फेल होतोय. होताना आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 14 अशी दैनीन अवस्था देपोली संघाची होताना आपण पाहतोय. खेळ बाकी आहे. धावगती आता 25च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. एक लक्ष थोडंसं कठीण आव्हान आवाक्याच्या बाहेर देपोली संघासमोर आपण पाहतोय. मात्र प्रशांत नवीन गोलंदाज आणि त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे जयेश. प्रशांत आपल्या बॉलिंग मार्कवर छोटासाच रनअप 7-8 पावलांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. खराब चेंडू आहे, मात्र चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 4 धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या 4 वाढली जाते. 3 बाद 18 या धावसंख्येवर. टिपला गेला, अतिशय सुरेख देखना प्रेक्षणीय झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव माहित नाही, मात्र अभिषेक याने झेल टिपलाय. थोडस आठवण करून देणारा युवराज सिंगची. अशा पद्धतीने युवराज सिंग नेहमीच झेल पकडत होता संघासाठी, इंडियन संघासाठी. मात्र आव्हान त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेले. जवळजवळ एकतर्फी सामना होतो की काय असं मात्र चित्र दिसतंय. प्रशांत पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अडवतोय. निर्धाव चेंडू होतोय. शेवटचे 9 चेंडू असणार आहेत आणि 9 चेंडूवर आता मात्र 44 धावांची गरज असणार आहे. प्रशांत पुन्हा एकदा आणि चेंडूला हवेत फिरकावलंय. झेल टिपण्याची मोठी संधी आहे. झेल ड्रॉप होतोय, झेल सुटतोय आणि फलंदाज मात्र 1 धाव पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकलं जातोय. 4 बाद 19. शेवटचे 8 चेंडू. दुसरा षटक मार्गस्थ असताना प्रशांत चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी. 1031 491031. आणि ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. सीमारेषेच्या आतमध्ये नाही अडवला जाणार. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एकंदरीत 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. प्रशांत चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. या चेंडूवर कुठल्या पद्धतीने धाव मिळणार नाही. फलंदाजांना चेंडू निर्धाव होतोय आणि अशा प्रकारे 2 नंबर षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर आहे. 4 बाद 25. बॉल आहेत ना, 1 चेंडू बाकी असेल.
थांबा सर, षटक पूर्ण झाले, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 39 धावांची गरज असणार आहे. आवाक्याच्या बाहेर लक्ष, स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारं लक्ष देपोली संघाला. मात्र मॅचवर सुपेगाव संघाची पकड मजबूत होताना आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्याच्या मार्गावर अडसर मात्र फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा प्रवास करावा लागणार आहे सुपेगाव संघाला. शॉट टाकलेला चेंडू, पुढे हात टाकलेला चेंडू, प्रयत्न चांगला होता, प्रयत्न फसलाय, चेंडू निर्धाव होतो. 5 चेंडू, 39 धावांची गरज. निश्चित तौर पर 12वा प्रतिनिधी अतिशय नाराज देपोली संघाचा. मात्र चेंडू हवेत आहे, 1 धाव, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण, मात्र 1च धाव मिळते कारण सामना आपल्या हातून निसटलाय. निश्चितच करून दुर्दैवी म्हणावे लागेल देपोली संघाचं की 3री वेळ आहे त्यांच्यावर. ही गटातून निघताना 3 वेळा पराभवाचा सामना करताना आपण पाहतोय. देपोली संघाला थोडंसं रणनीतीमध्ये काहीतरी बदलाव करावा लागेल, प्रयत्न चांगले करावे लागतील, सराव चांगला करावा लागेल. कारण आपला चांगला संघ आहे, मजबूत संघ आहे, ठोस संघ आहे. मात्र गटातून निघताना का बरं आपला संघ ढेपालतो यांच्यात विचार विनिमय करावा लागेल, काहीतरी प्रयत्न चांगला करावा लागणार आहे. यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय चेंडू हवेत झेल टिपला जातोय आणि मात्र षटकार आहे. पाय लागलेले आहेत तुझे, पहिल्यांदा पाय लागलेले आहेत तुझे, अगोदरच झेल टिपला तेव्हा षटकार आहे. सीमा रेषेवर पाय स्पर्श झाला होता. आणि पुन्हा एकदा चेंडूला हवेत भिरकावलाय आणि विजय लक्ष्याचा पाठलाग करताना सुपेगाव संघ मात्र विजय लक्ष्याकडे वाटचाल करतोय. पराभवाच्या छायेमध्ये देपोली संघ सापडलाय. मला पुन्हा एकदा माहिती मिळाली की 3ऱ्यांदा गटामधून निघताना देपोली संघाच्या मध्ये अडचणी निर्माण होताना आपण पाहतोय. काहीतरी सुधारणा करावी लागेल देपोली संघाला, थोडासा अभ्यास करावा लागेल सर्व प्रतिनिधींना. यावेळेस हवेत चेंडू आहे, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय आणि सुपेगाव संघाने बाजी मारली आजच्या दिवसामध्ये. तर विजयी सुपेगाव संघाच्या अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या फलंदाज गोलंदाजाला नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाते. फलंदाजी करताना 22 धावा आणि गोलंदाजी करताना एका षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 बळी प्राप्त केले होते. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जात आहे साहिल याला. मॅन ऑफ द मॅच साहिल. हॅलो, टीम अलकिली संघाचा कर्णधार आलेला आहे. मी विनंती करतो सुपेगाव संघाचा कर्णधार आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल, दोघांनी यायचे. एकाने मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आणि एकाने टॉस साठी यायचं. सामना अनिलजी पाटील यांना मी विनंती करतोय कारण आपण नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचं. 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल.
या स्पर्धेची माऊली चषकाची पहिली सेमीफायनल पाहतात तुम्ही. एका बाजूला असेल सुपेगाव संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये असेल आलकिवली संघ. सामना हा 3 षटकांचा राहील. टॉस केल्यानंतर तुम्ही षटक चेंज करणार नाही. अगोदरच ठरवा सामना तुम्हाला किती षटकांचा खेळायचा आहे. 2 खेळता का 3 खेळता का 4 खेळता. सामना 3 षटकांचा राहील. 5:15 वाजलेले आहेत. सामना 3 षटकांचा राहील कंपल्सरी. कोणताही डिसिजन चेंज होणार नाही यानंतर. चला टॉस करूयात आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. कालच्या दिवसातील अंतिम विजेते अलकिवली टीम आणि आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायर टीम सुपेगाव. चला कॉलिंग दिलं जाते. कॉल अलकिवली संघाकडनं कॉल. माऊली चषक असा कॉल आहे आणि माऊली चषक 2026च पाहायला मिळालाय. टॉस जिंकला. डिसाईड काय क्षेत्ररक्षण. चला ऑल दी बेस्ट. चला विनीतच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग चांगली सुधारली गेली आणि त्याला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. साहिल